फ्रेंड्स, NS पालकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पावसाळ्यातल्या पहिल्या सीझनमध्ये येणारे भरलेले मुठ्यांचा रसा। तर त्याची रेसिपी काय आहे चला आपण बघूया। भरलेले मुठ्यांना लागणारे साहित्य जे आहेत ते मी तुम्हाला दाखवते। ही आहे लाल मिरची घेतलेली आहे, खोबऱ्याची वाटी आहे, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि गरम मसाल्यामध्ये मधले हे जी मोठी वेलची असते ना ती थोडीशीच घेतलेली आहे मी। आणि हे आहे चक्री फूल जे बोलतात ते 2-3 मी पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे आहे धणे घेतलेले आहेत, जिरा आहे आणि 5 ते 6 मी काली मिरी घेतलेली आहे आणि 5 कांदे घेतलेले आहेत। कारण ते भरलेले मुठ्यांच्या पिठामध्ये कांदे जास्त, त्याचं प्रमाण जास्त असतो। आणि त्याबरोबरच मी एक साईडला तांदूळ पण भाजायला घेतलेले आहेत, कारण की आपल्याला हे तांदळाचं पीठ करायचं आहे। हे भाजून आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे। एक साईडला मी तांदूळ पण घेतलेला आहे, ते आपण आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं ते तांदूळ। तर मी हे असे तांदूळ भाजून घेतलेले आहेत, आपल्याला असे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। आणि त्याबरोबरच मी आता इथे कांदा पण घेते भाजून। कांदा सुद्धा आपल्याला हे भाजूनच घ्यायचं आहे। थोडंसं गोल्डन झालं ना तर मी आपण काढून घेऊया। बघू शकता आपला कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आता आपल्याला त्याबरोबरच हे सगळे मसाले सुद्धा त्याच्यातच भाजून घ्यायचे। तुम्ही एकत्र भाजा या वेगवेगळं भाजलं तरी चालेल। मी शॉर्टकट म्हणून असं एकत्रच भाजून घेतलं। व्यवस्थित घेऊया आपण भाजून याला। मग हे सगळं व्यवस्थित भाजून झालं की आपण मग हे वाटणाला घेऊन घेऊया। हे सगळं मी भाजायला घेतलंय, तोपर्यंत आपण भाजलेले तांदूळ वाटून घेऊया। हे जे ठेवलेत भाजलेले तांदूळ ते आता मी मिक्सरला लावून घेते। तांदूळ हे आपल्याला गरम गरमच नाही घ्यायचे वाटायला, ह्याला आपण थंड करून घेऊया आणि नंतर मग वाटून घेऊया। तांदूळ थंड झालेत, आता मग त्याला वाटून घेऊया आपण। बघा आपल्याला असं बारीक करून घ्यायचंय। बघा असं आपल्याला बारीक करून घ्यायचंय, एकदम बारीक केलेलं आहे पीठ। सगळं पीठ आता मी तांदूळ सगळे असेच बारीक करून घेते। हे आता पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता हे मसाले जे थंड झालेले आहेत ते पण आता आपल्याला वाटून घ्यायचे। आता हा आपण वाटण पण वाटून घेऊया। हा बघा आपला आता वाटण पण मस्त वाटून झालेला आहे। एकदम असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे वाटण। तर आता ह्याच्या पुढे काय करायचं आहे चला बघूया आपण। फ्रेंड्स, तर आपलं वाटण तर वाटून झालेलंच आहे। तर आता आपल्याला साफ करायचे आहेत मुठे। तर हे बघा, हे आहेत मुठे। तर आता आपल्याला साफ कसे करायचे त्याला हे आपण आता बघून घेऊया। आणि हे मुठे तुम्हाला पावसाच्या सुरुवातीलाच मिळणार। हे काहीतरी डझनावर असतात मुठे। हे मी डझनावर घेतलेले आहेत। हे 100 किंवा 150 रुपये डझनावर मिळतात। आधी तर आम्ही असेच पकडूनच आणायचो, पण आता ते कसं जागाच नाही राहिली म्हणून मग आता आम्हाला हे विकत आणायला लागतं। तर चला बघूया आपण हे कसं साफ करायचं। हे बघा आपल्याला असे नांगे आधी तोडून घ्यायचे आहेत आणि हे पाय पण तोडून घ्यायचे।
हे जरा आपल्याला सांभाळून करायला लागतं. हे जे छोटे छोटे जे नांगे आहेत ना, ते आता आपल्याला एकत्र हे जमा करून त्याला मिक्सरला लावून घ्यायचं आणि त्याचा जो ज्यूस असतो ना, तो आपल्याला त्या रश्यामध्ये घालवायचा आहे. आणि जे मोठे मोठे जे आहेत ना नांगे, हे आपण खाऊ शकतो. बघा, अशा पद्धतीने सगळे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत. हे बघा, आणि हे असं सुद्धा साफ करायचं असतं आपल्याला. हे जे तोंडाचे हे बघा, हे त्याचे पोटाची साईड असते, हे आपल्याला काढून घ्यायचं असतं. तोंडाचे कडचं पण आपल्याला काढून घ्यायचं स्वच्छ. हे असं आपल्याला साफ करायला लागतं. हे बघा, हे असे 2 तुकडे करायचे, कवटी वेगळी आणि हा त्याचा पेंदा. आणि आपल्याला जो पीठ आहे ना, त्या ह्या कवटीमध्ये भरायचं आहे. आणि ह्याच्या आतमध्ये पण असतं ते पित्तासारखं असतं ना, ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे. ती घाण असते तर हे आपल्याला असं काढून घ्यायला लागतं. आणि असंच आपल्याला आता हे सगळे आपण साफ करून घेऊया. हे बघा, आता हे जे मोठे नांगे आहेत ना, हे आपल्याला रश्यामध्ये घालायचे आहेत. आणि हे जे छोटे आहेत ना, ह्याचा आपल्याला मिक्सरला वाटून त्याचा जो ज्यूस निघेल ना, तो आपल्याला रश्यामध्ये घालायचा आहे. आता ह्यांना पण आपण एकदम व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया नांग्यांना. हे बघा, हे मोठे मोठे आहेत ना, हे आपल्याला खायला मिळतील ह्याच्यामध्ये. तर हे बघा फ्रेंड, हे असे आता धुवून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित. आणि ह्याचा जो पाणी आहे ना, तो आपल्याला फेकायचा नाही. तो त्या खेकड्यांचंच पाणी आहे, मुठ्यांचा. त्या पाण्यामध्ये चव असते, म्हणून हे आपल्याला फेकायचं नाही. नाही तर ते घाण पाण्याचा कलर दिसतो म्हणून तुम्ही फेकून टाकाल, पण हे ह्याच्यातच चव असते मेन, म्हणून आपल्याला हे फेकायचं नाही. आणि हे सगळं झालेलं आहे स्वच्छ मस्त धुवून. आता आपल्याला पीठ व्यवस्थित कसं करून घ्या, तर ते आपण बघूया. पिठामध्ये अजून आपल्याला काय काय घालायचं आहे ते. तर आता आपण एक कांदा वेगळा अजून एक कापून घेतलेला आहे. आणि त्याबरोबर आपण आता ही कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. आता आपल्याला हे सगळं मिक्स कसं पीठ करायचं ते आपण बघून घेऊया. तर आता त्याबरोबरच आपण आता हा तांदळाचा पीठसुद्धा घालून घेऊया. आणि हा थोडासा आहे चण्याचा पीठ, तो पण आपण अंदाजेप्रमाणे घेऊया. त्याबरोबर आपण तो आता वाटण जो वाटलेला होता ना, तो सुद्धा आपण वाटण घालून घेऊया त्याच्यात. आणि आता आपण त्याच्यात एक अंडासुद्धा घालूया. आपल्याला त्याच्यात अंडासुद्धा घालायचा आहे. थोडीशी हळद घालूया. मला हाताने आपण अंदाजेप्रमाणे घालूया मसालासुद्धा. माझ्या आईला चमचेचा अंदाज कळत नाही, म्हणून ती हाताने अंदाजाप्रमाणे घालते. आणि आता आपण हा तेल घातलेला आहे त्याच्यामध्ये. आणि हा आपण आता घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ. आणि जो खेकड्यांचा पाणी आहे, जो मुठ्यांचा, तोच आपण त्याच्यात मिक्स करायला घेऊया पीठ. आणि हे आता सगळं व्यवस्थित मस्त आपण मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया आपण. बघा, हे असं आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढा चांगला तुम्ही मिक्स करून घेणार, तेवढंच पिठाला तो चांगल्यापैकी चव येणार. आणि जर तुम्हाला थोडंसं वाटलं की पाणी जास्त झालं आहे, पातळ वाटतोय, तर आपण थोडंसं पीठ घालूया अजून त्याच्यामध्ये. जसं आता आम्ही घालतोय, थोडंसं पीठ पातळ वाटत होतं, म्हणून आम्ही आता थोडंसं त्यात पीठ घातलेलं आहे. हा चण्याचं पीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि हा आपल्याला जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही आणि जास्त पातळसुद्धा मळायचं नाही. आपल्याला मीडियम मळून घ्यायचं आहे आपल्याला हे.
आणि जर काय आपल्याला ह्याच्यात कमी जास्त काय वाटत असेल ना, तर थोडंसं पीठ मिक्स करायच्या वेळी थोडंसं टेस्ट करून घेऊया आपण. कारण की त्याच्यामध्ये जर एकदाच आपण मीठ मसाला घातलेला असेल तर आपल्याला आत्ताच आपण टेस्ट करू शकतो, पुढे आपण त्याच्यात काय टाकायला आपल्याला मिळणार नाही. म्हणून पीठ मळायच्या वेळीच थोडंसं आपण मध्ये चेक करून घेऊया की त्याची टेस्ट व्यवस्थित आहे की नाही. बघा आता हा पीठ व्यवस्थित झालेला आहे, बघू शकता. आणि आता ह्याला कसं भरायचं ते दाखवते. हे आपल्याला पीठ घेऊन असं बोटाने आतमध्ये भरून घ्यायचं आहे. वरच्यावर भरून नाही घ्यायचं. वरच्यावर जर तुम्ही भरून घेतलं ना तर ते रशामध्ये घालताना ते पीठ सगळं बाहेर निघून जाणार, मग ते सुटून जाणार पीठ. म्हणून आपल्याला व्यवस्थित गच्च भरायचं त्याच्यात. असं बोटाने आपल्याला भरून घ्यायचं आहे बघा. आता एक एक करून आपण हे सगळं असं भरून घेऊया. आणि आम्ही हे आगरी पद्धतीने आम्ही हे असंच बनवतो. तुम्ही तुमच्या कोणत्या पद्धतीने बनवता ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही आगरी पद्धतीने असंच मुठे भरतो. हे याला आम्ही भरलेले मुठे बोलतो. आता हे सगळं एक एक भरून घेऊया आपण. आणि एक साईडला आपण आता फोडणीची तयारी करूया. आता ही आई माझी एक एक सगळं भरून घेणार, तोपर्यंत बघूया आपण आपल्याला फोडणी कशी घालायची आहे. तर चला आपण आता बघूया की आपण याला फोडणी कशी घालायची आहे. हे बघा आता अशा पद्धतीने आपले भरून झालेले आहेत हे मुठे. आणि जो राहिलेला पीठ आहे ना ते गोळेच, तर त्याचे आता आपण गोळे करूया. आणि गोळे करून हे सुद्धा आपल्याला त्या रशामध्ये सोडायचे आहेत. तर हे आता आपल्याला करायचे नाहीत गोळे. हे आपण जेव्हा रसा उकळीला येईल ना तेव्हा एक एक त्याच्यावरती सोडून द्यायचे आहेत आपल्याला. तर आता पुढे काय करायचं आपल्याला, तर चला आपण बघून घेऊया. आता आपल्याला फोडणी घालायची आहे. ह्याच्यात आपण तेल घातलेलं आहे, बघू शकता. आणि त्याच्यामध्ये अजून एक मी कांदा कापून घेतलेला आहे. अजून एक आपल्याला कांदा त्याच्यात टाकायचा आहे फोडणीसाठी. आणि 7-8 पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या, लसूण ठेचून घेतलेला आहे. आणि आता आपण त्याची फोडणी घालूया. व्यवस्थित परतून घेऊया आपण. आणि त्याबरोबरच लसूण घालूया. आता आपण त्याबरोबरच हे वाटण घालूया. वाटण सुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर त्याच्यात पण आपण थोडी हळद घालूया. आणि त्याबरोबरच आपल्याला आता लाल मसाला सुद्धा घालायचा आहे. आगरी मसाला आपण घालूया त्याच्यात. 2 ते 3 चमचे घालूया. बघू शकता कसा कलर आलेला आहे मस्त. आता त्यात थोडंसं आपण पाणी घालूया म्हणजे आपला मसाला जळणार नाही. बघा आपला वाटण चांगला शिजला गेला आहे की बरोबर त्याच्या साईडने तेल सुद्धा सुटलेलं आहे. आपल्याला असंच वाटण चांगल्यापैकी भाजून घ्यायचं आहे. चांगला व्यवस्थित तेल सुटण्यासाठी आपल्याला हा वाटण चांगला 5 मिनिटं तरी भाजायला लागेल व्यवस्थित. आता आपल्याला घालायचे हे नांगे आणि जे पेंदे होते ना ते आपण घालून घेऊया. व्यवस्थित चांगलं परतून घेऊया आपण.
आणि तो जो पाणी होता आपल्या मुठ्यांचा तो सुद्धा आपण त्याच्यात घालूया, कारण की त्या पाण्यामध्ये चव असते. आणि आपल्याला पाहिजे तेवढं आपण त्यात पाणी घालूया. आता आपल्याला हे उकळी येईपर्यंत रस्सा चांगला शिजून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण करूया. हे जे मी छोटे नांगे काढून ठेवलेले आहेत ते आता आपल्याला मिक्सरला लावायचं आहे आणि त्याचं रस काढायचा आहे. म्हणजे जो त्याचं पाणी राहणार ना तो आपल्याला पाणी काढायचा आहे आणि तोच आपल्याला रश्श्यामध्ये परत घालायचा आहे. तर आता वाटून घेते हे. हे बघा, हे असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला असं डायरेक्ट नाही टाकायचं आहे. ह्याच्यामध्ये हे आता आपल्याला पाणी व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि मग ते नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये रश्श्यामध्ये घालून घ्यायचं आहे. गाळून घेते ह्या पाण्याला. ह्याच्यात गाळण्यासाठी आपल्याला थोडंसं पातळ करण्यासाठी परत पाणी घालायचं, म्हणजे ते पातळ होऊन जाणार आणि मग ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. हे असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. बघा, हे असं निघतोय ना बारीक तो चोथा, तो नाही घालायचा आहे आपल्याला. किंवा तुम्ही बारीक तुमची चाळणी असेल ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता, जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर. आम्हाला हाताने गाळून घ्यायची सवय आहे म्हणून आम्ही हाताने घेतोय. तुम्ही चाळणीने सुद्धा गाळून घेऊ शकता. जर तुम्हाला जमत नसेल हाताने तर मी तुम्हाला चाळणीने पण गाळून दाखवते. तुम्ही मोठ्या चाळणीने किंवा चहाच्या गाळणीने सुद्धा गाळून घेऊ शकता. त्याच्यासाठी ती वेगळीच आम्ही ठेवतो गाळणी. या पद्धतीने असं आपण गाळून घेऊया. हे बघा, असं त्याचं नांग्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हा आता आपण रश्श्यामध्ये घालूया. हे बघा, असं पाणी घालून घेतलेलं आहे आपण. आता आपण उकळी काढून घेऊया ह्याला परत. आणि आता आपण चवीप्रमाणे मीठ घालूया ह्याच्यामध्ये. चांगली उकळी आलेली आहे. आता आपण त्यात मुठे सोडूया. अशा पद्धतीने आपण सगळे मुठे सोडूया रश्श्यामध्ये. जो राहिलेला पीठ आहे ना, आता आपल्याला त्याचे गोळे करून त्याच्यात सोडायचे आहेत. ते कसे टाकायचे बघा. असं एक एक गोळा करून त्याच्यामध्ये आपण घालूया. हे बघा, असं आपण आता थोडे थोडे गोळे घेऊन पीठ सोडूया. आणि सगळं व्यवस्थित सोडून झाल्यानंतर आपल्याला ह्याला अर्धा तास ठेवायचं आहे, कारण की पिठाला शिजायला वेळ लागतो थोडा. म्हणून आपण आता अर्धा तास ठेवूया हे पीठ पूर्ण झाल्यानंतर. तर आता अर्ध्या तासाने बघूया आपण. आता याच्यावर झाकण घालूया आणि ठेवूया आपण आता अर्ध्या तासासाठी. गॅस स्लो करून. अर्धा तास झालेला आहे आणि बघू शकता आपला रस्सा पण व्यवस्थित झालेला आहे. तर लास्ट आपल्याला त्याच्यात घालायचं आहे कोथिंबीर. ती पण आपण घालून घेऊया आणि आपला रस्सा रेडी. आणि हे जे पिठाचे गोळे आहेत ना, हे बघू शकता तुम्ही, ते पण व्यवस्थित चांगले शिजले गेलेले आहेत. फ्रेंड्स, तर बघू शकता अशा पद्धतीने आपला मुठ्यांचा भरलेला रस्सा रेडी झालेला आहे. आणि बघू शकता किती छान सुद्धा दिसतोय तो रस्सा.
तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही मोठ्यांची भरलेली रेसिपी? माझी रेसिपी आवडली असेल ते माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही तुमच्या कशा पद्धतीने रेसिपी बनवता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. तर असंच पावसाळ्याच्या सीझनमध्ये जे काही आपल्याला बनवायला मिळेल तर ते मी तुमच्याशी शेअर करणार. तर आतासाठी फ्रेंड्स, बाय बाय.